संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। आज नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या 5व्या दिवशी धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंग पाटील हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते, परंतु त्यांना संधी मिळाली नाही। तसेच माजी मंत्री तानाजी सावंत यांनाही डावलण्यात आले। जिल्ह्यात एकही मंत्रीपद नाही। याबाबत आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी आमदार महोदयांशी संवाद साधलाय, ते पाहूया। संध्याला माझ्यासमोर आहेत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील। पाटील साहेब, काय सांगताल की कुठेतरी धाराशिव जिल्ह्यावर अन्याय झालाय का? मंत्रिमंडळात स्थान नाही मिळालं, जिल्ह्यातील नेत्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी। अन्याय वगैरे असं काही म्हणता येणार नाही, पण एक गोष्ट नक्की आहे की महायुतीचं सरकार असल्यामुळे आपल्या जिल्ह्यातले जे प्रकल्प थोडे मागे राहिले होते, वेळ लागत होता, त्यांना आता गती मिळणार आहे आणि प्राधान्याने आम्ही ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला कामं होताना दिसतील। कुठेतरी आपण पण इच्छुक होतात आणि कार्यकर्त्यांनी तशी तयारी चालू केली होती, याबाबत काय सांगा? नाही, प्रत्येक आमदाराची इच्छा असते की आपल्याला अधिकची जबाबदारी मिळावी, मोठं काम करता यावं, परंतु त्याच्यात नाराज होणं किंवा असे विषय नाही आहेत। महत्वाची बाब ही आहे की महायुतीचं आपलं सरकार आहे, हक्काचं, केंद्रातही आपलं सरकार आहे, त्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या कामांना, मोठ्या कामांना गती मिळेल, लवकर ते करून घेण्यावरती आमचं प्राधान्य राहील। या अधिवेशनातून धाराशिव जिल्ह्यासाठी काय विशेष? महत्वाचं म्हणजे तुळजापूर आणि धाराशिव मध्ये आपल्याला जी निम्न तेरणा धरण आहे, त्यातनं जी लिफ्ट इरिगेशनची स्कीम होती ती मार्गी लावायची होती। दुरुस्तीसाठी आपल्याला साधारण 113 कोटी रुपये लागणार होते, ते आता पुरवणी मागण्यांमध्ये घेतलंय आणि तो अतिशय महत्वाचा विषय मार्गी लागतोय। कुरनूर प्रकल्पाच्या कॅनल लाईनिंगचा पण विषय मार्गी लागेल असं दिसतंय। हे दोन विषय शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते, आपल्या धाराशिव आणि तुळजापूर तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचे, ते मार्गी लागतात। त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो मी। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी सांगितले की मी नाराज नाही आणि जिल्ह्यावर कोणताही जो मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल कोणताही अन्याय झालेला नाही आणि आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करणार आहोत। संध्या लाईव्हसाठी मी रोहित दळवीसह विनोद जाधव, विधान भवन, नागपूर। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, नागपूर। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।